नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, ऊस शेतीमध्ये खते आणि पाण्याचे नियोजन तर आपण करत असतो, पण एक मोठी समस्या आपल्याला सतावते ती म्हणजे तण. आपल्या ऊसामध्ये खूप जर तण झालं असेल, मग त्याच्यामध्ये हरळी असेल, लवाळा असेल, केना असेल, गाजर गवत असेल, काँग्रेस असेल, अशा अनेक प्रकारची गवत आहेत आणि हे तण आपल्या ऊसाच्या वाट्याची सगळी ताकद ओढून घेतात. ताकद ओढून घेतात म्हणजे काय करतात, सर्व खते आपण टाकलेली हे तण खातात आणि मग आपला ऊस पाहिजे तसा येत नाही. तर मग आता यावरती आपण उपाय म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जबरदस्त असे तणनाशकांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे, ज्यामुळे तुमच्या ऊसातील हे चिवट तणांचे कायमचे गायब होतील. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे आपल्याला सर्व तणांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि जर नवीन असेल तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. तर मित्रांनो बघा, लव्हाळ्यासारखे तण खुरपणी करूनसुद्धा सहज मरत नाही, कारण त्यांची जमिनीखालील गाठी असतात. आणि तसेच हरळी पण तशीच आहे मित्रांनो, त्यांच्यासुद्धा जमिनीखाली गाठी असतात आणि त्यासुद्धा आपण खुरपणी केली तरी त्या जात नाही, त्यासुद्धा जमिनीमध्ये खाली पसरतात. जर सुरुवातीला 60 ते 90 दिवसाच्या आपण यावर नियंत्रण मिळवले नाही तर ऊसाच्या उत्पादनात मित्रांनो 30 ते 40% घट येऊ शकते. म्हणूनच आपल्याला योग्य वेळी तणनाशक निवडणं खूप गरजेचं आहे. आणि तेच मित्रांनो, आता कोणते तणनाशक निवडायचे बघा आपल्याला. म्हणजे काय करायचं आहे मित्रांनो, आता ऊस पिकातील हरळी, लव्हाळा, काँग्रेस, गाजर गवत आणि केना यासारख्या चिवट तणांचा नायनाट जर करायचा असेल आपल्याला, जेव्हा आपण ऊस आणि तण दोन्ही उगून वर आलेले असतात, साधारणपणे ऊस लागवडीनंतर 2-3 आठवड्यानंतर, म्हणजे साधारणपणे 1 महिन्याच्या आत, समोर दिसतंय तुम्हाला हा ऊस हा जवळजवळ 1 महिन्याचा झालेला आहे आणि त्यालाच आम्ही कालच तणनाशक घेतलेलं आहे. तर ते याच्यामध्ये भरपूर तणनाशक आहेत, तर ते आपण कोणते वापरू शकतात हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया आणि कोणते वापरले जातात. तर मित्रांनो पहा, पहिलं जे आहे तणनाशक ते आहे सेंकोर. तर हे मित्रांनो कोणत्या गवतावरती चालतं, कोणत्या तणांवरती चालतं हे तर मित्रांनो हे काँग्रेस, केना ह्या गवतासाठी हे सेंकोर नावाचं जे तणनाशक आहे हे खूप अत्यंत प्रभावी आहे. त्याच्यामध्ये मग तुमचा हरळा असू द्या, जे आपण शिपरी गवत म्हणतो ते असू द्या, याच्यावरती हे प्रभावीपणे काम करतं आणि त्याचा पूर्ण नायनाट करतं मित्रांनो. तर मित्रांनो दुसरं जे तणनाशक आहे ते आहे 2,4-D. आता हे 2,4-D हे प्रामुख्याने केना आणि गाजर गवत यासारख्या रुंद पानांच्या तणावर काम करतं, म्हणजे हे सुद्धा तणनाशक चांगलं आहे. त्याच्यानंतर आहे मिस्टिक. मिस्टिक हे सुद्धा गवतात जे रुंद पानाचं गवत आहे किंवा गाजर गवतासारखे जे गवत आहे त्याच्यावरती हे काम करतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता लव्हाळा आणि हरळ हे कंदापासून वाढणारे तण आहेत, म्हणजे यांचं जे वाढ होते तर यांचं जमिनीमध्ये कंद असतो, म्हणजे मूळ असतं, गाठ असते आणि त्या गाठीपासून मित्रांनो हे लव्हाळा झालं, हरळ झालं, हे तणनाशक मित्रांनो वाढत असतं. तर मित्रांनो आता याच्यासाठी सेम्प्रा नियंत्रणासाठी मित्रांनो करण्यासाठी हे औषध आहे, सेम्प्रा नावाचं जे औषध आहे हे प्रभावी औषध आहे. हे तणाच्या मुळातील जी गाठ आहे त्या गाठीपर्यंत पोचतं आणि ती गाठ पूर्णपणे सुकून जाते आणि तिचं जे उगण्याची जी क्षमता असते त्याचा नायनाट करते. तर हे सेम्प्रा नावाचं जे तणनाशक आहे मित्रांनो, याचा काम हे हरळ आणि तुमचं जे हे आहे लोहळा आहे, ह्या लोहळ्यावरती मित्रांनो ह्या तणनाशकचा खूप चांगल्या प्रकारचा प्रभावी वापर होतो. दुसरं आहे टिंगा. हे गवतवर्गीय तणनाशक आहे मित्रांनो, हे सुद्धा हरळीसाठी सुद्धा वापरलं जातं. तर हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं तणनाशक आहे आणि हे सर्व तणनाशक मित्रांनो ऊसासाठी चालतात. तर आता चांगल्या रिझल्टसाठी अनेक शेतकरी मित्रांनो या तणनाशकांची फवारणी कशी घेतात ते बघूया आपण. आता सेंकोर मित्रांनो कशा पद्धतीने घ्यायचं, 100 ग्रॅम अधिक 2,4-D. काय करायचं, सेंकोर आणि 2,4-Dचं मित्रांनो 400 ते 500 मिलीचं हे करायचं आहे आपल्याला. एक कॅन करायचं 200 लिटरचं आणि त्याच्यामध्ये हे 400 ते 500 मिली सेंकोर आणि
2,4-D प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून हे आपल्याला 1 एकरच्या फवारणीसाठी मित्रांनो आपल्याला याचं हे मिश्रण बनवायचं आहे. आता याच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. तणनाशक फवारणी करताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, तरच औषधं मुळापर्यंत पोचतं. जर तुमचं मित्रांनो जर जमीन सुकलेलं असेल, ओलावा नसेल, वापशावरती एकदम पूर्ण वापशावरती आलेली असेल आणि अशा वेळेस जर मित्रांनो तुम्ही जर ह्या तणनाशकचा वापर जर केला तर मित्रांनो त्याच्यातलं जे तण आहे ते 100% जळणार नाही. त्याच्यामुळे जमिनीमध्ये तणनाशक फवारताना जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असला पाहिजे आणि तो 2-3 दिवस टिकून राहिला पाहिजे, अशा पद्धतीचा ओलावा असतो शक्यतो. आणि शक्यतो मित्रांनो तणनाशक फवारताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला. सकाळी किंवा मग संध्याकाळी 4च्या नंतर ही फवारणी करायची आहे, जेव्हा ऊन चांगले असते. म्हणजे सकाळी समजा 10 ते दुपारी 4 या वेळेत ही मित्रांनो फवारणी चांगली करायची आहे. ह्यावेळेस ऊन असतं आणि यावेळेस जर आपण तणनाशकची जर फवारणी केली तर आपल्या जे तण आहेत याचा 100% मरण्याचा आपल्याला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आता साधारणपणे ऊसाचं वय आपल्याला ज्यावेळेस तणनाशक मारायचं मित्रांनो त्या ऊसाचं वय साधारणपणे ऊसाचं पीक लहान असताना म्हणजे 2 ते 4 पानावर फवारणी करणे सुरक्षित राहते. ज्यावेळेस मित्रांनो आपला ऊस महिन्याच्या आतला आहे, त्याला चांगले फुटवे लागले आणि गवत पण आहे, अशा वेळेस मित्रांनो ही फवारणी करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि शक्यतो काय करायचं आहे, फवारणी करताना औषध जे आहे ते ऊसाच्या शेंड्यावर पडणार नाही याचीसुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे फवारताना. तर आता मित्रांनो औषधाचे प्रमाण जमिनीचा प्रकार आणि तणांच्या तीव्रतेनुसार बदलू शकते किंवा बदलून तुम्ही मारू शकता. त्यामुळे वापर करण्यावरील जे वापर करणार आहे तणनाशकांचा तो आपल्या जमीन कशा पद्धतीची आहे याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण हे तणनाशकांचा फवारा जर घेतला तर मित्रांनो खूप जे तण आहे ते जळून त्याचा खाक होतो. दुसरी गोष्ट मित्रांनो ऊसातील तणनाशके हे आपल्या जमिनीसाठी काही फायदे आणि तोट्याचे सुद्धा आहेत, तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत. कारण तणनाशक वापरण्याचे फायदे जेवढे आहेत तेवढे तोटेसुद्धा आहेत. तर मित्रांनो बघा, आता तणनाशक वापरण्याचा फायदा म्हणजे मजुरांद्वारे खुरपणी करण्यापेक्षा तणनाशकाचा वापर अतिदृष्ट्या खूप परवडतो. कारण आता आपण जर हे तणनाशक तण जर मजुरांकडून जर फवारायचं म्हटलं तर मित्रांनो 500 रुपये रोज आहे, हजेरी आहे आणि पाहिजे तसं आपलं खुरपणीचं काम उरकत नाही किंवा ते होत नाही, खुरपणी करून उरकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे तणनाशक मारणं परवडतं. आता आणि वेळेची बचत होते. मजुरांनी खुरपणी करायला अनेक दिवस लागतात आणि तर तणनाशकामुळे 1 दिवसात मोठ्या क्षेत्रावरील तणाचे आपण नियंत्रण करू शकतो. हा एक आपल्याला मित्रांनो तणनाशकचा फायदा आहे. दुसरी गोष्ट लव्हाळा किंवा हरळी यासारखे चिवट तणे खुरपण्याने वारंवार निघतात. पुन्हा सेंपरासारखी तणनाशकं आपल्याला जमिनीतील गाठी जी आहे त्या तणांच्या संपण्यासाठी, त्याचा मुळासकट नायनाट करण्यासाठी त्याचा मित्रांनो आपल्याला वारंवार फवारावं लागतं. त्याच्यामुळे तणनाशक फायद्याचं आहे खुरपणीपेक्षा. दुसरी गोष्ट सुरुवातीच्या काळात तणे नसल्यामुळे खते आणि पाणी थेट पिकाला मिळते, ज्यामुळे फुटव्यांची संख्या आणि वाढ चांगली होते. म्हणजे जर तणनाशक मारलं असेल सुरुवातीच्या काळामध्ये आणि जर त्याच्यानंतर आपण खत व्यवस्थापन वगैरे जर केलं तर थेट आपलं खत ऊसाला मिळणार आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा तणनाशकचा फायदा होऊ शकतो. सध्या शेतकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्याच्यामुळे अशा वेळी मित्रांनो तणनाशकच हा उत्तम एक पर्याय ठरू शकतो. आता जेवढं आपल्याला तणनाशक मारण्याचे फायदे आहेत तेवढे आता तणनाशक मित्रांनो वापरण्याचे तोटेसुद्धा आहेत. तर ते तोटे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. बघा, तर पिकावरती तात्पुरता परिणाम फवारल्यानंतर ऊसाची पाने काही दिवस पिवळी पडू शकतात किंवा मग वाढ थोडी थांबल्यासारखी वाटते, ट्रेसमध्ये बसतो, तर हे तणनाशकमुळे होतं. आणि दुसरी गोष्ट रासायनिक तणनाशकांचा सतत आणि अतिवापर केल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. एक प्रकारचे तणनाशक वारंवार वापरल्यास काही तणांमध्ये त्या औषधाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होते, ज्यामुळे नंतर ती तणे मरत नाहीत. आणि जर औषधाचे प्रमाण चुकले किंवा मग फवारणीची नीट झाली नाही तर हे मित्रांनो आपल्या ऊसाचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळे फवारणीनंतर लगेच पाऊस आला तर औषध वाहून जाते आणि त्याचा परिणाम मिळत नाही. तसेच खूप जोराचा वारा असल्यास औषध शेजारच्या पिकावर उडून त्याचे नुकसान होऊ शकते.
हे तणनाशकमुळे आपले तोटे होऊ शकतात. तर यासाठी मित्रांनो एक महत्त्वाचा सल्ला मी आपणाला देत आहे. तणनाशकाचा वापर करताना जमिनीचा पोत आणि ऊसाची अवस्था बघूनच निर्णय घ्यावा. शक्य असल्यास एकात्मिक तण नियंत्रण म्हणजे काही ठिकाणी खुरपणी आणि काही ठिकाणी तणनाशक करावे, जेणेकरून जमिनीचं आरोग्यही टिकून राहील. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ह्या तणनाशकांची फवारणी करू शकता. आणि आपण कोणकोणते तणनाशक वापरायचे, कोणते वापरल्यामुळे आपल्या जमिनीला फायदा होऊ शकतो, कोणते न वापरल्यामुळे फायदा न होऊ शकत. तर मित्रांनो आम्ही जे वापरलेलं आहे ते शंकर वापरलेलं आहे. आणि शंकरमुळे बघू शकता खूप गवत होतं, अक्षरशः सगळ्या गवताचा जळून खाक झालेले आहे. पूर्णपणे टोटल सगळं गवत जळून गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या जमिनीला ऊसामध्ये तणनाशकचा वापर करू शकता. तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपणाला ऊसातील तण नियंत्रणाची माहिती, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व तुमच्या शेतात तुम्ही कोणते तणनाशक फवारता कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग यूट्यूब चॅनल याच्या माध्यमातून माहिती मिळेल. तर मित्रांनो माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटवर पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान जय किसान. भेटू पुढील नवी व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.